नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 ते 1.25 किलो चिकन घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी साहित्य बघा, मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले, असे पातळ तुकडे करून घेतलेले आहेत। ही सुकी खोबरं घेतलेलं आहे, अर्धा वाटीच्या अर्ध्या भागाला पण थोडंसं कमी, एकदम असे पातळ तुकडे करून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी एकदम कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची कवळी देठ पण घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 गड्डीपेक्षा थोडासा जास्त असा लसूण घेतलेला आहे, कमी जास्त करू शकता। 1 इंचाला बी कमी असं मी आलं घेतलेलं, असे पातळ तुकडे करून घेतलेलं आहे। आता हे वाटण हे कच्चंच भाजायचं नाही आहे, मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, एकदम झटपट दाखवणार आहे। वाटण करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही, पहिलं सुक्कं खोबरं बारीक करून घेतलं, मग सगळं साहित्य टाकून बारीक करून घेतलेलं आहे। टोप गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे काढायचं, मी 1 पळी घेणार आहे, गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस करणार आहे बारीक, त्यामध्ये टाकणार आहे तेजपत्ता आणि त्याच्यामध्ये जे आपण हे वाटण केलं होतं की नाही ते टाकायचं, बारीक गॅस करून टाकायचं, नाहीतर अंगावर वगैरे उडेल। वाटण मी सगळं काढून घेतलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यातलं थोडंसं टाकू शकता। आणि जर तुमचं 1.5 किलो जरी चिकन असेल ना, तर एवढ्या वाटणमध्ये पुष्कळ होतं। 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त बघा, 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर तेल सुटस्तोवर असं चांगलं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छोटा मसाल्यातल्या चमच्यातला अर्धा चमचा हळद। हळदीची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। गॅस करणार आहे मी आता थोडासा बारीक, त्यात आपण मसाले टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, तुम्ही हळद मीठ खाली जरी चिकनला लावून ठेवलं तरी पण चालू शकते। कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, छोटा 1 चमचा धने जिरे पावडर, मोठा 1 चमचा चिकन मसाला। ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मस्त असं परतून घेते, 2 मिनटं मसाला चांगला मी परतून घेतलेला आहे, होता होईल एवढं चांगला परतून घ्यायचं। चिकन काढून घेते मस्त असं। या मसाल्यामध्ये आता बारीकच गॅस आहे, गॅस नाही वाढवलेला, 2 मिनटं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये चांगलं। मसाल्यामध्ये बघा मस्त असं 2 मिनटं मी बारीक गॅसवर परतून घेतलेलं आहे, असं चांगलं परतून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं। आता ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का, झाकण ठेवणार एक 5 ते 7 मिनिटासाठी बारीक गॅसवर। बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट मी झाकण ठेवलं होतं। झाकणाचं पाणी पण बघा असं त्याच्यामध्ये पडतं। आपला टोप म्हणा, कढई म्हणा, ज्यात पण तुम्ही बनवता ते खाली बुडाला पातळ आहे का हे बघायचं, नाही तर खाली वगैरे लागल असं पाणी सुटतं। आणि बारीक गॅसवर, मिडियम गॅस फास्ट गॅस करायचा नाही आहे, बारीकच ठेवायचा गॅस। आणि बारीक गॅसवरच आपल्याला ह्याला झाकून ठेवायचे, घड्याळात बघून 5 ते 7 मिनिट। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे, तर पाणी मी एका साईडला बघा मी कोमट करत ठेवलं होतं। आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं। पहिले हे मिसळून घेते आणि नंतर मी तुम्हाला सांगते किती पाणी आपण ओतलं होतं। त्यात आपण थोडंसं अजून पाणी घेऊया, आणि ते पण मी कोमटच, अजिबात गार पाणी नाही आहे, कोमटच पाणी। आता ही एकूण किती पाणी ओतलं तर हे 3 ग्लास मी कोमट पाणी ओतलेलं आहे। पहिलं जे गरम केलेलं होतं ते 2 ग्लास आणि नंतरचं 1 ग्लास, असं एकूण 3 ग्लास पाणी आपण ह्याला वापरलेलं आहे। मसाला आपण जे मसाल्याच्यामध्ये टाकलं होतं ना, जे वाटण ते भाजून वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता हे फास्ट गॅसवर जर तुम्हाला हवं असेल तर शिजवू शकता, घाई असेल तर। चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, मी तरी पण काय करणार आहे बारीकच गॅस ठेवणार आहे, फास्ट गॅसवर मी शिजवणार नाही आहे। आणि असं गरम पाणी जर ओतलं नाही तर लगेच उकळलं जातं, तर अशा पद्धतीत ठेवणार आहे झाकण। गॅस बारीक करणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं, असं करून झाकण आपण काढून घेऊया। फास्ट गॅसवर नव्हतं ठेवलेलं, एकदम बारीक गॅस आहे आणि मोठ्या बर्नलचा गॅस आहे। जर बारीक गॅसवर ठेवलं तर मीडियम गॅसवर ठेवा। मग बघा अशा पद्धतीने रस्सा झालेला आहे। आता तुम्हाला रस्सा कमी पाहिजे असेल तर ह्या साहित्यामध्ये थोडंसं कमी टाकलं तरी चालेल, पण एवढा तरी पाहिजेच। किती मस्त झालं आहे बघा, जास्त झणझणीत नाही आणि एकदम चविष्ट। करून बघा असं झटपट। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।